आर्यन. मृदुलाने जोरात आर्यनला आवाज दिला. त्याने मागे वळून बघितलं. पुढे काय होईल या भीतीनेच मृदुलाला चक्कर आला आणि ती दारातच पडली. आर्यनकडे येणाऱ्या गाडीने करकसून ब्रेक लावला आणि कारचा ड्रायव्हर बाहेर येऊन आर्यनला बोलणारच होता, पण ते ऐकायला आर्यन तिथे थांबलाच नाही. त्याने मृदुलाचा आवाज ऐकला होता. तिला पडताना पाहून आर्यन पडतच तिच्या जवळ गेला आणि तिला उचलून आत घेऊन गेला. एक मुलाने आर्यनला पाणी आणून दिलं. आर्यनने पाणी मृदुलाच्या चेहऱ्यावर शिंपडलं. आर्यन. मृदुला खळबळून जागी होत म्हणाली, अगं मी इथेच आहे. एवढं घाबरायला काय झालं? हे घे आधी पाणी. थोडं पाणी पी, तुला बरं वाटेल. आर्यन तिच्यासमोर पाण्याची बॉटल धरून म्हणाला, आर्यन तू ठीक आहेस ना? ती कार. आर्यन ती कार. तुला काही झालं नाही ना? मृदुला रडत घाबरत त्याला मिठी मारत म्हणाली, अगं मला काहीच झालं नाहीये. मृदुला तू काय बोलते? मला काहीच कळत नाहीये. आणि तुला अचानक चक्कर कसा आला? आर्यन तिला शांत करत स्वतःपासून दूर करत म्हणाला, अरे ती कार किती वेगाने तुझ्याकडे येत होती. तुझं लक्षच नव्हतं तिच्याकडे. तुला काही झालं असतं तर. एवढं बोलून मृदुला परत रडायला लागली. मृदुला हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये. तू प्लीज आता रडणं थांबव ना. आर्यन तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, एका अटीवर. मला प्रॉमिस कर, यापुढे नेहमी पाहून रस्ता क्रॉस करायचा. मृदुला तिचे अश्रू पुसत म्हणाली, प्रॉमिस मॅडम, यापुढे नेहमी लक्षात ठेवीन. बरं मृदुला, मी तुला घरी सोडतो आता. चल माझ्याबरोबर. आर्यन म्हणाला, नाही अरे, मी नाही येऊ शकत अशी. माझी शिफ्ट संपवायची आहे अजून. मृदुला म्हणाली, अगं आता तुला चक्कर आला होता ना, तू काय शिफ्टच घेऊन बसली आहेस? ते काही नाही, मी सांगतो तुझ्या सरांना. मी आलोच त्यांच्याशी बोलून. एवढं बोलून आर्यन तिच्या शॉपमध्ये निघून गेला. अरे पण मृदुला काहीतरी बोलणार होती, पण आर्यन तिचं काहीही न ऐकता निघून गेला. आर्यनने तिच्या सरांची परमिशन काढली आणि तिला घरी सोडवायला गेला. गाडीत बसल्यावर दोघेही शांतच होते. आर्यनला काहीतरी बोलायचं होतं. मृदुला एक विचारू? आर्यन म्हणाला, हा बोल ना. मृदुला म्हणाली, मान्य आहे की मगाशी माझ्याकडे एक गाडी खूप स्पीडने येत होती, पण तुला त्यामुळे एकदम चक्कर कसा काय आला? आर्यन काळजीने म्हणाला, आर्यन तुला माहीत आहे माझे बाबा या जगात का नाहीत? मृदुला त्याच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं होतं तुझ्या बाबांना? आर्यनने विचारले, माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता. मी 8 वर्षांची होती. रविवार होता म्हणून आम्ही सगळे बाहेर फिरायला गेलो होतो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मला एक आईस्क्रीम शॉप दिसलं, म्हणून मी बाबांकडे आईस्क्रीमसाठी हट्ट केला. मला आईस्क्रीम खूप आवडायचं. बाबा आमच्यासाठी आईस्क्रीम आणायला गेले होते. ते परत येत होते. माझ्याकडेच हसून बघत होते अरे. आणि अचानक एक ट्रक भर धाव वेगाने आला. धडक एवढी जोरात लागली होती की बाबा खूप दूर जाऊन पडले. डोक्यातून खूप रक्त वाहत होतं. आम्ही बाबांपर्यंत पोहोचलो तोपर्यंत बाबा आम्हाला कायमचं सोडून गेले होते. बोलताना मृदुलाच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती आपले अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मृदुला, आर यू ओके? आर्यन गाडी थांबवून म्हणाला, हो अरे, ठीक आहे मी. तू मला विचारत होतास ना मला चक्कर का आला? आज जेव्हा ती कार तुझ्याकडे येताना मला दिसली ना, तेव्हा तो क्षण डोळ्यांसमोर आला. वाटलं की परत तसंच काहीतरी होणार आहे. आणि मग माहीत नाही मला काय झालं. मृदुला म्हणाली, आय एम सॉरी. मृदुला. आर्यन म्हणाला, अरे तू का सॉरी म्हणतोय? मला खरंच काही वाटलं नाही. मृदुला म्हणाली, तुझ्या भावना लपवण्याचा प्रयत्न का करतेस तू मृदुला? आर्यन म्हणाला. त्याच्या या वाक्यावर मृदुलाने चमकून त्याच्याकडे पाहिले. मनात खूप गोष्टी साचून ठेवू नये मृदुला, त्याचा त्रास आपल्यालाच होतो. आर्यन शांतपणे म्हणाला, आर्यन असं काही नाहीये. मी खूप आनंदी आहे. आई सौरभ आहेत ना माझ्यासोबत? मृदुला म्हणाली, हे तू मला समजावत आहेस की स्वतःच्या मनाला? तुला काय वाटतं मृदुला, तू जगाला कितीही दाखवण्याचा प्रयत्न केलास की तू खूप स्ट्रॉंग आहेस, तर कुणाला कळणार नाही की या मृदुलाच्या मागे एक खरी मृदुला आहे, जी मनाने खूप हळवी आहे, जिला मजा मस्ती करायला खूप आवडतं. पण माहीत नाही का, या मृदुलाने त्या खऱ्या मृदुलाला कुठेतरी लपवून ठेवलंय. मला माहीत आहे मृदुला, तुझ्यावर घरची, आई आणि सौरभची जबाबदारी आहे. पण याचा अर्थ असा होत नाही ना की तू स्वतःचं आयुष्य जगायला विसरून जायचं. अगं तू आनंदी राहशील तरच आई आणि सौरभला आनंद देशील ना. आर्यन बोलत होता आणि ती ऐकत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आर्यन प्लीज मला लवकर घरी सोड, मृदुला म्हणाली आणि गाडीच्या काचेतून बाहेर बघत बसली. आर्यनला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने ठरवलं की आता तिला बरं नाहीये, तर तिच्याशी आता नको बोलायला. अशी का वागले मी? मृदुला मनातच विचार करत होती. आर्यनने तिला घरी सोडले.
मृदुला गाडीतून उतरून त्याच्याकडे न पाहताच निघून गेली. आज आर्यन आणि त्याचे आई बाबा आर्याकडे राहायला आले होते, कारण उद्या रविवार होता आणि आर्याचा वाढदिवस पण होता. मृदुलाला सोडून आल्यापासून आर्यनच्या मनात एकच विचार होता की मृदुला अशी का रिॲक्ट झाली असेल. तिला वाईट वाटलं नसेल ना. जेवण आणि छान गप्पा मारून सगळे झोपायला निघून गेले. रात्री 12 नंतर आर्याचा फोन वाजला. तिला तर झोपच आली नव्हती. तिने पटकन फोन उचलला. हॅपी बर्थडे आरू, मृदुला उत्साहाने म्हणाली. थँक्यू म्हणू, आर्या म्हणाली. हॅपी बर्थडे आर्या दीदी. सौरभ पण आर्याला विश करायला जागतच होता. थँक्यू सौरभ. काय ग, यावेळी पण सगळ्यात पहिलं विशवीर दादांनीच केलं ना असणार ना तुला. त्याचा फोन सुरू असेल म्हणून मी मुद्दामच 5 मिनिट वेळांनी फोन केला. मृदुला म्हणाली. नाही ग, नाही आला त्याचा फोन. खूप काम असेल त्याला, थकून झोपला असेल. करेल ना सकाळी कॉल, आर्या म्हणाली. पण खरं तर तिलाही थोडं वाईट वाटलं होतं. नक्कीच करेल ग, त्याच्या लाडक्या बहिणीचा बर्थडे आहे, तो कसा विसरेन, मृदुला म्हणाली. हो ना. बरं मृदुला, आपण बोलू नंतर, आता बहुतेक आई बाबा येत आहेत, आर्या म्हणाली. तिने फोन ठेवून दिला. हॅपी बर्थडे आर्या. तिचे आई बाबा, मावशी, काका आणि आर्यन सगळे एकत्र म्हणाले. थँक्यू सो मच, आर्या म्हणाली. तिने सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला. किती मोठी झाली ना माझी परी, आर्याचे बाबा म्हणाले. मुलं मोठी व्हायला वेळ लागत नाही प्रकाशराव, आर्यनचे बाबा म्हणाले. अरे आता हे काय, हा कार्यक्रम आपण नंतर करू. आर्या, तू आधी केक काप, आर्यन म्हणाला. सगळ्यांनी मिळून केक कापला आणि सगळे झोपायला निघून गेले. आरू, हे घे तुझं गिफ्ट. सगळे गेल्यावर आर्यनने तिला गिफ्ट दिली. अरे बाप रे, माझ्या भावाने गिफ्ट पण आणले का माझ्यासाठी, आर्या नाटकीपणे म्हणाली. आणावंच लागलं ना बाबा, नाहीतर माझ्या बहिणीने मला सोडलं नसतं ना, आर्यन म्हणाला. आर्याने गिफ्ट उघडून बघितलं. वाव आर्यन, किती सुंदर ड्रेस आहे, आर्या म्हणाली. आवडला ना तुला, मग उद्या बाहेर जाताना हाच ड्रेस घालायचा, आर्यन म्हणाला. बाहेर कुठे जायचं आहे आपल्याला, आर्याने विचारले. ते कळेल तुला उद्या. चला आता झोपा, गुड नाईट, आर्यन म्हणाला आणि तिथून सटकला. आर्याच्या मनात एकाच गोष्ट होती की वीर दादाचा कॉल येईल ना, तो विसरला तर नसेल ना. याच विचारात आर्याला झोप लागली. सकाळी आर्या आईसोबत देवळात जाऊन आली. आज सगळेच पदार्थ आर्याच्या आवडीचेच बनले होते. बाबांनी आर्याला एक सुंदर घड्याळ गिफ्ट दिलं होतं. पण या सगळ्यात आर्याचं लक्ष मात्र सारखं फोनकडे जात होतं, कारण अजूनही वीर दादाचा फोन आला नव्हता. आता आर्याला खात्री व्हायला लागली होती की तो तिचा बर्थडे विसरला आहे. तिला मनातून वाईट वाटत होतं, पण कुणाला कळू नये म्हणून ती सगळ्यांसमोर आनंदी असल्याचं दाखवत होती. मृदुलाने आर्यासाठी बनवून घेतलेली फोटो फ्रेम ती संध्याकाळी तिच्यासाठी घेऊन जाणार होती. संध्याकाळी आर्यन, मृदुला, सौरभ आणि आर्या बाहेर जेवायला जाणार होते. कसे आहात काका, मृदुला आर्याच्या घरी आली होती. आर्याचे बाबा चहा पीत बसले होते. अरे मृदुला, सौरभ, या ना तुम्ही. मी मस्त आहे. तुम्ही सांगा, तुम्ही दोघे कसे आहात आणि आईची तब्येत कशी आहे, आर्याचे बाबा म्हणाले. आम्ही मजेत आणि आईची तब्येत पण छान आहे आता. बरं काका, आर्या कुठे आहे आणि तुम्ही काही सांगितलं नाही ना तिला, मृदुला म्हणाली. नाही ग, काहीही सांगितलं नाही आम्ही तिला. आर्याने तशी ताकीद दिली होती ना, पण बिचारीला वाईट वाटत असेल ग, आर्याचे बाबा म्हणाले. बस काका, अजून फक्त थोडा वेळ, मग बघा आपल्या मॅडम किती खुश होतात ते, मृदुला म्हणाली. ते तर आहेच म्हणा. अरे पण सौरभ, हे काय आहे, सौरभकडे असलेल्या मोठ्या गिफ्टकडे पाहून आर्याचे बाबा म्हणाले. काका, हे आर्या दीदीसाठी गिफ्ट आहे, सौरभ म्हणाला. अगं पण मृदुला, एवढ्या मोठ्या गिफ्टची काय गरज होती, आर्याची आई किचनमधून बाहेर येत म्हणाली. ते जाऊ द्या काकू, आधी मला सांगा आपल्या मॅडम कुठे आहे, मृदुला म्हणाली. अगं ती आहे तिच्या खोलीत, जा ना तू, जाऊन तिला तयारी करायला सांग. तुम्ही जाणार आहात ना बाहेर, माधवी म्हणाल्या. हो काकू, तसंही आता मूड ऑफ असेल ना तिचा, जरा लाडीगुडी लावावं लागेल. आर्यन यायच्या आधी तयार करून आणते तिला, मृदुला म्हणाली. मृदुला आर्याच्या रूममध्ये गेली. सौरभ आर्याच्या बाबांसोबत गप्पा मारत होत्या. मृदुला रूममध्ये गेली तर आर्या एकटक खिडकीच्या बाहेर बघत उभी होती. मृदुला तिच्या शेजारी जाऊन उभी राहिली, तरी तिचं लक्षच नव्हतं. काय ग आर्या, एवढा कसला विचार करत आहेस, मृदुला म्हणाली. मृदुलाच्या आवाजाने आर्या भानावर आली. म्हणू, तू कधी आलीस, आर्या गोंधळून म्हणाली. तू जेव्हा कोणत्या तरी विचारात मग्न होतीस ना, तेव्हाच आले मी. आता सांग बघू, काय विचार करत होतीस, मृदुला म्हणाली. काही नाही ग, सहजच बघत होते, आर्या म्हणाली. बरं ते जाऊ दे, आता लवकर तयार हो, आपल्याला बाहेर जायचंय ना. मृदुलाने जास्त विचारपूस केली नाही, कारण तिला माहीत होतं
आर्या काय विचार करत होती. बाहेर कशाला मृदुला, घरीच थांबूया ना, आर्या नाराजीने म्हणाली. अगं असं काय करतेस, आर्यनने प्लॅन केलाय बाहेर जायचा, तो येईल पण आता, आणि तू नाही म्हणत आहेस ते काही नाही. तू पटकन तयार हो, आपण जातोय बाहेर. आणि एवढा छान ड्रेस दिलाय त्याने तुला, तो घालायचा नाहीये का, मृदुला म्हणाली. तुला कसं माहीत की त्याने मला ड्रेस दिलाय, आर्या म्हणाली. मृदुलाला तिची चूक लक्षात आली. अगं तो तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला गेला होता, पण त्याला काही सुचतच नव्हतं, म्हणून त्याने मला फोन केला होता, तर मीच त्याला सांगितलं ड्रेस घे म्हणून, मृदुला अडखळतच म्हणाली. अच्छा, पण म्हणू खरंच माझा मूड नाहीये बाहेर जायचा, आर्या म्हणाली. काय झालं मूड नसायला, एरवी तर बर्थडेसाठी किती एक्सायटेड असतेस. चल लवकर तयार हो, मृदुलाने तिला जबरदस्ती तयार व्हायलाच पाठवले. आर्या तयार व्हायला गेली. मृदुलाने तिला हलकासा मेकअप करून दिला आणि केसांची छान हेअरस्टाईल करून दिली. आर्या त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मृदुला आणि आर्या दोघीही तयार होऊन खाली आल्या. आर्यन पण आलेला होता. किती सुंदर दिसताय तुम्ही दोघी, आर्याची आई म्हणाली. खरंच खूप छान दिसताय तुम्ही, आणि आर्या ड्रेस मस्त दिसतोय तुला, आर्यन म्हणाला. तो आज पहिल्यांदाच मृदुलाला असं तयार झालेलं बघत होता. ती सिंपल असूनही खूप सुंदर दिसत होती. थँक्यू आर्यन, आर्या म्हणाली. आर्या दिदी, हे तुझं गिफ्ट, सौरभ गिफ्ट तिच्याकडे देत म्हणाला. आर्याने गिफ्ट उघडलं. तिला ते खूपच आवडलं. थँक्यू म्हणू, मला हे गिफ्ट खूपच आवडलं. मला केव्हापासून माझ्या रूममध्ये अशी फ्रेम लावायचीच होती, आर्या तिला मिठी मारत म्हणाली. अरे आता जायचं का, आपल्याला आधीच खूप उशीर झालाय, आर्यन म्हणाला. ते सगळे आर्याच्या आईबाबांना बाय करून निघाले. हॉटेलमध्ये आता आज जाताच कोणीतरी मागून येऊन आर्याचे डोळे मिटले. तिने मागे वळून पाहिलं आणि ती शॉकच झाली. सरप्राईज, दादा तू आता इथे कसं काय, आर्याला काहीच कळत नव्हतं. अगं हेच तर सरप्राईज होतं ना, तुला काय वाटलं तुझा दादा तुझा बर्थडे विसरला. हा आमचा सगळ्यांचा प्लॅन होता, वीर म्हणाला. आर्याने वीरला मिठी मारली. काय रे दादा, मला वाटलं खरंच तू माझा बर्थडे विसरला. सकाळपासून तुझ्याच फोनची वाट बघत होते, पण तू इथे आलास कधी, तू तर मुंबईला होतास ना, आर्या म्हणाली. अगं दादा काल रात्रीच परत आला, माझ्याकडेच थांबला होता. तुझ्या बर्थडेसाठी काम लवकर संपवून परत आला, आर्यन म्हणाला. अच्छा, म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता हो, आणि मला सारखं वाटत होतं की आर्या दीदी का एवढी उदास दिसते, सौरभ म्हणाला. म्हणजे तुलाही माहीत नव्हतं का दादू, आर्या म्हणाली. नाही ना, यांनी मला पण काहीच सांगितलं नव्हतं, सौरभ म्हणाला. मुद्दामच नाही सांगितलं याला, याच्या पोटात काही राहत नाही ना, मृदुला म्हणाली. यावर सगळेच हसायला लागले. माझ्या पोटातनं आता कावळे ओरडायला लागले. आपण बसायचं का आधी, आर्यन म्हणाला. हो रे, मी आधीच ऑर्डर दिली आहे, येईलच आपलं जेवण, वीर म्हणाला. थोड्याच वेळात त्यांची ऑर्डर आली. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं. आर्यन खुश होता, कारण मृदुलाच्या वागण्यावरून तरी त्याला वाटत नव्हतं की तिला त्याचा राग आलाय. आर्या वीरच्या येण्याने खूप खुश होती. जेवण झाल्यावर मृदुला आणि सौरभला त्यांच्या घरी सोडून बाकी सगळे आर्याच्या घरी निघून गेले. चला, फायनली आज सगळे पेपर संपले, एकदम टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटते आज, आर्या आनंदाने म्हणाली. हो ना, तसंही तू तर पेपर सुरू होतात त्या दिवसापासूनच ते संपायची वाट बघत असतेस, मृदुला म्हणाली. मला खूप कंटाळा येतो यार ह्या परीक्षेचा, आता तर मी फुल टू एन्जॉय करणार आहे, आर्या म्हणाली. हो हो, पण आधी घरी तरी जाऊया, मृदुला तिचा हात पकडून तिला गाडीजवळ नेत म्हणाली. काय यार म्हणू, कसली बोर आहेस ना तू, संपले ना पेपर आता, चल ना आज कुठेतरी फिरायला जाऊयात का, आर्या उत्साहाने म्हणाली. आज नको आर्या, नंतर कधी जाऊयात ना, मृदुला म्हणाली. ए काय यार म्हणू, तू नेहमीच असं करतेस, प्लीज चल ना आज, आर्या तिची विनवणी करू लागली. आर्या प्लीज आज नको यार, प्रॉमिस, आपण नंतर कधीतरी जाऊया, पण आज नको, मृदुला तिला समजावत म्हणाली. पण आज काय प्रॉब्लेम आहे, आर्या म्हणाली. आता मृदुलाला समजत नव्हतं की तिला काय कारण सांगायचं, तिला तर कामावर जावं लागणार होतं. आर्या, आज माझं जरा डोकं दुखते, आपण उद्या नक्की जाऊयात ना, मृदुला म्हणाली. म्हणू, तुझा हा डोक्याचा त्रास हल्ली फारच वाढतोय बरं, एकदा दवाखान्यात जाऊन ये ना, आर्या काळजीने म्हणाली. तू आता आईसारखी सुरू होऊ नकोस, छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय नेहमी दवाखान्यात जायचं, थोडा आराम केला की बरं वाटेल मला, मृदुला म्हणाली. तू ना नेहमी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते म्हणून, आर्या म्हणाली. ते जाऊ दे, आता घरी चल, मृदुला ओढतच आर्याला घेऊन गेली. आर्या आणि मृदुलाचे पेपर संपले होते. इतके दिवस प्रोजेक्ट, सबमिशन आणि प्रॅक्टिकल एक्झाम या सगळ्यांमुळे
त्यांचा 1 महिना खूपच धावपळीत गेला होता. आता त्या दोघीही फॅमिलीसोबत मस्त वेळ घालवत होत्या. सौरभचेही आता 12वीचे क्लासेस सुरू झाले होते. त्या दोघी कधीतरी एकमेकींना भेटत होत्या. एखाद्या वेळी आर्याच्या घरी मृदुलाची आर्यनची भेट होत होती. आर्यन आणि मृदुलाशीही आता एकमेकांचे छान मित्र झाले होते. आज सकाळपासूनच मृदुलाचा मूड ठीक नव्हता. ती कसल्या तरी विचारात असल्यासारखीच वाटत होती. दीदी, आता 12वीची फी भरावी लागणार आहे. एका आठवड्यात भरून द्या असं सांगितले सरांनी. सौरभ नाश्ता करताना मृदुला म्हणाली, अगं म्हणू, ते आपण याच्या फीसाठी वेगळे काढूनच ठेवलेले होते ना पैसे, ते जाऊन भरून देशील का? आई म्हणाली. दीदी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलत आहे ना आम्ही. सौरभ मृदुलाच्या हातावर हात ठेवत म्हणाला, हो आई, मी उद्या जाऊन भरून देईल. मृदुला भानावर येत म्हणाली, म्हणू बाळा, काय झालं? एवढा कसला विचार करतेस? आईने विचारले. नाही ग आई, तसं काहीच नाही. तू ना उगाच काळजी करतेस. मृदुला म्हणाली, बरं आई, आता मी निघतो, उशीर होतोय क्लासला. सौरभ बॅग घेऊन येत म्हणाला, नीट जा रे. आई म्हणाली, हो बाय आई. बाय दीदी. सौरभ क्लासला निघून गेला. मृदुला दिवसभर तिच्या खोलीतच होती. इकडे आर्या, आर्यन आणि वीरने मिळून काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्लॅन केला होता. आज ते तिघे मिळून सर्वांसाठी जेवण बनवणार होते. वीरनेही आज ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. अगं ये बाई, एवढीच साखर टाकणार आहेस का त्यात? आजच सगळ्यांना डायबिटीज करायचा विचार आहे का तुझा? आर्यन श्रीखंड बनवत असलेल्या आर्याला म्हणाला, तू तुझ्या कामावर लक्ष दे आधी. सगळ्या गालाला पीठ लावून ठेवलंय. कणिक मळतोय की कणकेने आंघोळ करायची आहे तुला? आर्या चिडून म्हणाली, तुम्ही दोघं भांडू नका रे. आधीच इथे काहीच व्यवस्थित होत नाहीये आणि त्यात तुम्ही लहान मुलांसारखे काय भांडताय? वीर म्हणाला, दादा, हे तू याला सांग ना, उगाच माझ्या मध्ये मध्ये करतोय. आर्या म्हणाली, अरे कसला एवढा दंगा चाललाय तुमचा आणि किती तो पसारा करून ठेवलाय तुम्ही? आर्याची आई किचनमध्ये येत म्हणाली, आई तू जा ग बाहेर, आम्ही बनवणार आहोत ना आज जेवण, मग तू का आली इथे? वीर म्हणाला, जेवण तुम्ही बनवाल, पण नंतर हा सगळा पसारा आम्हालाच आवरायला लागणार आहे. मावशी पण आता आली होती, तरी मी म्हणत होते काही गरज नाहीये म्हणून, पण हे ऐकतील तर? आई म्हणाली, आई मावशी, आम्ही वावरून घेऊ सगळा पसारा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही जा आता बाहेर, आम्हाला करू द्या स्वयंपाक. आर्यन म्हणाला, हो, फक्त ते जेवण आजच मिळू द्या म्हणजे झालं. मावशी म्हणाली आणि त्या दोघी निघून गेल्या. संध्याकाळी मृदुला आईला सांगून पार्वतीवर गेली. तिचं मन जेव्हाही असं विचलित असायचं तेव्हा ती इथेच यायची. मृदुला एकटीच टेकडीवर बसली होती. एकटक स्थितीच्याकडेच बघत होती. मनातले वादळ शांत होत नव्हते. रात्र व्हायला लागली तशी मृदुला घरी जायला निघाली. पायऱ्या उतरत असताना मृदुलाचा पाय मुरगळला आणि ती पडली. मागून कोणीतरी तिच्याकडे येत होतं. तुम्ही ठीक आहात ना? त्याने मागूनच विचारलं. मृदुलाने मागे वळून बघितलं आणि ती स्तब्धच झाली. तोही तिला बघून गोंधळला, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. यश? मृदुलाला काहीच सुचेनासं झालं होतं. त्याला बघून तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ओठांवर हसू होतं. तिची परिस्थिती शब्दात सांगण्यासारखीच नव्हतीच. तुम्हाला लागलं नाही ना? तो व्यक्ती पुन्हा म्हणाला, पण तो तिच्याशी अनोळखी असल्यासारखं बोलत होता. अरे यश, असं काय बोलतोयस? मी मृदुला, तुझी म्हणू. मृदुलाला त्याच्या वागण्याचा खूप त्रास होतोय हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. हे बघा, मी कोणत्याही मृदुला नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. तुम्ही आता पडत होतात म्हणून मी फक्त माणुसकी म्हणून तुमची विचारपूस केली, बाकी काहीच नाही. तो म्हणाला. खरं तर मृदुलाचा पाय दुखत होता, पण त्याच्यासमोर तिला काहीच दिसत नव्हतं. ती लगेच उठून उभी झाली. यश प्लीज, असं बोलू नकोस. माझं एकदा ती पुढे बोलणार होती, पण तो जवळजवळ धावतच तिथून निघून गेला. मृदुला त्याच्या मागे जाणार होती, पण पायाला लागलं असल्याने ती जाऊ शकली नाही. ती डोळ्यात अश्रूंच्या धारा घेऊन फक्त त्याला जाताना बघत होती.